नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम भाग 4. जहागीरदार वाड्याच्या त्या मोठ्या हवेशीर गेस्ट रूम मध्ये शांतता पसरली होती. खिडकीतून येणारा कोवळा प्रकाश सायलीच्या फिक्कट पडलेल्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या हाताला सलाईनची सुई टोचलेली होती. प्रतापराव बेड शेजारील खुर्चीवर बसून अत्यंत गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे बघत होते. या मुलीला ते पहिल्यांदाच बघत होते. सोनल आणि सायली चुलत बहिणी होत्या, पण दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. सोनलच्या चेहऱ्यावर नेहमीच एक नखरा, पैशाचा इगो आणि स्टाईल दिसायची, तर सायलीच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त निरागसता, दुःख आणि सहनशीलता होती. प्रतापरावांचा माणसांना ओळखण्याचा अनुभव खूप मोठा होता. सायलीला तो शांत चेहरा बघून ते ओळखले होते की ही मुलगी कोणत्याही गटाचा भाग असू शकत नाही. हळूहळू सायलीच्या पापण्यांची हालचाल सुरू झाली. तिने अत्यंत कष्टाने डोळे उघडले. समोर वेदिका बसलेली दिसली. सायलीला अंधार कोठडीचे ते भयानक क्षण आठवले आणि ती झटक्यात उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. अंधार, मला बाहेर काढा प्लीज, सायली घाबरून थरथरत्या आवाजात बोलू लागली. तिचा श्वास पुन्हा वेगाने चालू लागला. वेदिकाने तिला घट्ट पकडलं. सायली, शांत हो, रिलॅक्स. तू अंधार कोठडीत नाहीयेस, तू रूम मध्ये आहेस. बघ इकडे, इकडे उजेड आहे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सायलीने घाबरलेल्या नजरेने रूम मध्ये बघितलं. तिला तो मोठा बेड, सलाईन आणि समोर बसलेले प्रतापराव दिसले. तिने त्यांना ओळखलं नाही. तू सुरक्षित आहेस बाळा, प्रतापराव अत्यंत मवाळ आणि वडीलधाऱ्या आवाजात म्हणाले. आता तुला कुणीही अंधार कोठडीत टाकणार नाही आणि तुझ्यावर हात उगारण्याची हिंमतही कोणी करणार नाही. मी आलोय आता. सायलीने वेदिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. हे माझे बाबा आहेत, प्रतापराव जहागीरदार, वेदिका म्हणाली, आणि यांनीच तुला त्या कोठडीतून बाहेर काढलंय. हे ऐकता सायलीचे डोळे पाण्याने भरले. आयुष्यभर तिला फक्त काका काकीचे टोमणे आणि आता वेदांचा तिरस्कार मिळाला होता. कोणीतरी तिच्या पाठीशी वडीलधाऱ्या माणसासारखं उभं राहते ही भावना तिच्यासाठी खूप नवीन होती. ती सलाईन काढण्याचा प्रयत्न करत बेडवरून खाली उतरू लागली. अरे काय करतेस, प्रतापरावांनी विचारलं. सायली खाली जमिनीवर बसली आणि तिने रडत प्रतापरावांच्या पायांना स्पर्श केला. तुमचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर. मला खरंच वाटलं होतं की मी त्या अंधारातच मरेल, पण सर, माझा विश्वास करा. मी सोनलताईंना किडनॅप केलेलं नाही. मी निर्दोष आहे. मी अशी कोणतीही गोष्ट करू शकत नाही, ती हुंदके देत होती. प्रतापरावांनी अत्यंत मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मला माहिती बाळा, तू निर्दोष आहेस. तुझा चेहरा सांगतोय की तू खोटं बोलत नाहीयेस. तू उठून बेडवर बस आधी. सायली बेडवर बसली. पण सोनलताई असं का बोलली व्हिडिओमध्ये? त्यांना कोण त्रास देतंय? सायलीने निरागसपणे विचारलं. प्रतापरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. मला माहिती नाही सोनल असं का बोलली, पण यामागे नक्कीच काहीतरी काळबेरं आहे आणि मी ते सत्य लवकरच शोधून काढेल. तोपर्यंत तू या वाड्यात जहागीरदारांची मोठी सून म्हणून राहशील, हा माझा शब्द आहे. दाराबाहेर वेदांत उभा राहून हे सगळं बघत होता आणि ऐकत होता. त्याच्या मनात एक विचित्र युद्ध सुरू होतं. एका बाजूला त्याचा सोनलवरचा आंधळा विश्वास होता आणि दुसऱ्या बाजूला सायलीचा तो रडवेला निरागस चेहरा आणि प्रतापरावांसारख्या अनुभवी माणसाचा तिच्यावर ठाम विश्वास. जर बाबा म्हणतायत की सायली निर्दोष आहे, तर मग सोनलनं तसं का सांगितलं? सोनल खरंच किडनॅप झाली की हे दुसरंच काहीतरी आहे? वेदांच्या मनात संशयाची पहिली पाल चुकली, पण तो स्वतःला समजावत होता. नाही, माझे सोनल खोटं बोलू शकत नाही. तिला कोणीतरी बळजबरीने तसं बोलायला लावलं असेल. मला तिला वाचवावंच लागेल. तो रूम मध्ये आला नाही. तो तिथून वळून त्याच्या स्टडी रूम मध्ये निघून गेला. वेदांत स्टडी रूम मध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होता. त्याने आपल्या डिटेक्टिव्हला सोनलचा किडनॅपिंगचा व्हिडिओ पाठवला होता आणि त्यातून काही सुगावा मिळतोय का हे शोधायला सांगितलं होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तोच नंबर, जो नंबर गेल्या 2 दिवसापासून त्याला वेड लावत होता. वेदांतने झटक्यात फोन उचलला. हॅलो सोनल, तू ठीक आहेस ना? पण पलीकडून सोनलचा आवाज आला नाही. राहुलचा आवाज आला. राहुलने आपला आवाज बदलून भीतीदायक केला होता. तुझी सोनल अजून तरी ठीक आहे मिस्टर वेदांत, पण जर उद्या संध्याकाळपर्यंत 5 कोटी रुपये मिळाले नाहीत तर ती ठीक राहणार नाही. राहुल धमकीच्या सुरात म्हणाला. वेदांच्या कपाळावर घाम आला.
ऐका, मला पैसे द्यायला कोणतीही अडचण नाहीये. मी आत्ता 5 कोटी ट्रान्सफर करायला तयार आहे. पण मला सोनलशी एकदा बोलायचंय. पैसे अकाउंटमध्ये नाही, कॅश हवेत, राहुल म्हणाला. आणि सोनलशी बोलायचंय ना? थांबा, थांब. फोन सोनलकडे दिला गेला. वेदांत, वेदांत प्लीज मला वाचव. सोनलचा रडका आवाज पलीकडून आला. ती खोटं रडण्यात एकदम एक्सपर्ट होती. सोनल, रडू नकोस, मी आहे ना, मी त्यांना पैसे देईन. तू फक्त मला सांग, तू कुठे आहेस? वेदांत काळजीने म्हणाला. मला माहिती नाही वेदांत, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली. पण प्लीज तू पैसे दे, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील. आणि हो, त्या सायलीवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. तिनेच हे सगळं घडवून आणलंय. तू तिला घराबाहेर हाकलून दिलंस ना? सोनलने अत्यंत चलाखीने विचारलं. वेदांत शांत राहिला. सोनलच्या या प्रश्नाने त्याला थोडं विचित्रच वाटलं. स्वतःचा जीव धोक्यात असताना सोनल सायलीबद्दल काय विचारते? वेदांत, बोलत का नाहीयेस तू? सोनलने विचारलं. मी बाबांना सगळं सांगितलंय सोनल, वेदांत म्हणाला. काय? पलीकडून सोनलचा आवाज अचानक बदलला. तो घाबरलेला आणि रागीट होता. तू बाबांना का सांगितलंस? ते पोलिसांना बोलवतील. वेदांत, तू मूर्ख आहेस का? जर पोलीस आले तर हे लोक मला मारून टाकतील. बाबांना शांत बसव. सोनल, तू शांत हो. बाबा पोलिसांना काही सांगणार नाहीत. आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर मी उद्या संध्याकाळपर्यंत 5 कोटी कॅश घेऊन येतो. कुठे यायचं ते मला लोकेशन पाठवा, वेदांत म्हणाला. लोकेशन तुला उद्या दुपारी मिळेल. आणि हो, एकटाच यायचं. पोलीस किंवा बाबा सोबत नकोत. राहुलने पुन्हा फोन हातात घेऊन धमकी दिली आणि फोन कट केला. वेदांतने फोन टेबलावर ठेवला. तो खुर्चीवर मागे टेकला. त्याचे डोळे मिटलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जहागीरदार वाड्यात आज वातावरण थोडं वेगळं होतं. प्रतापरावांच्या भीतीमुळे आईसाहेब आणि वेदांत शांत होते. सायलीला सलाईन काढून दिलं होतं आणि ती थोडी बरी होती. पण तिला रिकामा बसण्याची सवय नव्हती. सकाळी 7 वाजताच ती उठली. तिने एक साधीशी साडी नेसली आणि ती किचन मध्ये गेली. सगुणाबाई गॅस जवळ उभ्या होत्या. अहो वहिनी साहेब, तुम्ही इथे का आलात? मालकांनी तुम्हाला आराम करायला सांगितले ना? मावशी, मला आराम करून सवय नाहीये. मी बाबांसाठी म्हणजेच प्रतापराव सरांसाठी चहा बनवते. सायलीने अत्यंत आदराने बाबा हा शब्द उच्चारला. तिने स्वतःच्या हाताने आल्याचा चहा बनवला. तो चहा कपात ओतून ती हॉलमध्ये आली. प्रतापराव हॉलमध्ये सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. सायलीने तो चहाचा कप हळूच त्यांच्या समोरच्या टेबलावर ठेवला. प्रतापरावांनी पेपर खाली घेतला आणि सायलीकडे पाहिलं. तू का काम करतेस बाळा? सगुण आहे ना? मला आवडतं काम करायला. आणि तुम्ही काल माझ्यासाठी जे केलं त्यापुढे हा चहा काहीच नाहीये, सायली हसून म्हणाली. प्रतापरावांनी चहाचा कप हातात घेतला आणि एक घोट घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू होतं. वा, असा चहा तर मी खूप वर्षानंतर पितोय. माझ्या वेदूला तर साधा चहा हे उकळता येत नाही, ते हसत म्हणाले. तेवढ्या जिन्यावरून वेदांत खाली आला. त्याने हे दृश्य पाहिलं. त्याची पत्नी, जिचा तो तिरस्कार करत होता, ती त्याच्या बाबांसोबत हसून बोलत होती आणि बाबा तिला एका मुलीसारखं वागवत होते. वेदांतचा इगो दुखावला गेला. तो तिथे न थांबता थेट बाहेर जायला लागला. वेदांत, थांब. प्रतापरावांचा आवाज आला. वेदांत तिथेच थांबला. तो बाबांसमोर आला. कुठे निघालास? प्रतापरावांनी विचारलं. ऑफिसला. एक महत्वाची मीटिंग आहे, वेदांतने खोटं सांगितलं. त्याला खरं तर 5 कोटी कॅश जमा करायला बँकेत जायचं होतं. प्रतापरावांनी चष्मा खाली करत वेदांतच्या डोळ्यात डोळे घातले. वेदांत, तू बिझनेस मध्ये हुशार असशील, पण तुझ्या बापाशी खोटं बोलणं इतका मोठा अजून झाला नाहीयेस. मला माहितीये तू कुठे चाललायस. तू त्या किडनॅपर्ससाठी पैशाची सोय करायला चाललायस ना? वेदांत शॉक झाला. बाबा, पण मला सोनलला वाचवायचे. त्यांनी आज संध्याकाळची वेळ दिलीये. तुला खरंच वाटतंय की पैसे दिल्यावर ते सोनलला सोडतील? प्रतापराव उठून उभे राहिले. आणि जर त्यांनी पैसे घेऊन तिला काही केलं तर? किंवा हे सगळं एक नाटक असेल तर? बाबा, सोनल असं करणार नाही, वेदांत थोडा चिडून म्हणाला. प्रतापरावांनी वेदांतच्या खांद्यावर हात ठेवला. ठीक आहे, जर तुझा तिच्यावर एवढा विश्वास आहे तर जा आणि पैसे दे. पण लक्षात ठेव वेदांत, जर हे नाटक निघालं तर तुला तुझी चूक मान्य करावीच लागेल आणि सायलीची या सर्वांसमोर माफी मागावं लागेल. वेदांतने सायलीकडे एक रागीट नजर टाकली. अशी वेळ कधीच येणार नाही बाबा. तो रागात बाहेर निघून गेला.
इकडे राहुल आणि सोनल रिसॉर्टमध्ये अस्वस्थपणे येरझारा घालत होते. रंगाबाईने दिलेली वेळ जवळ येत होती. संध्याकाळपर्यंत जर 5 कोटी रुपये आले नाहीत तर रंगाबाई तो व्हिडिओ वेदांतला पाठवणार होते आणि मग सोनलचा सगळा प्लॅन फ्लॉप होणार होता. राहुल, त्या वेदांतने लोकेशन मागितलं का? सोनलने नख खात विचारलं. नाही अजून. मी त्याला मेसेज केलाय पण त्याने सीन करून रिप्लाय नाही दिला. राहुलचाही घाम सुटला होता. तेवढ्यात राहुलचा फोन वाजला. वेदांचा मेसेज आला होता. पैसे रेडी आहेत, लोकेशन पाठव. राहुल आणि सोनलने आनंदाने एकमेकांना टाळी दिली. येस, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. सोनल उड्या मारत म्हणाले. आता फक्त तो रंगाभाई पैसे घेऊन निघून गेला की आपण डायरेक्ट एअरपोर्टवर जायचं आणि लंडनला उडायचं. राहुलने वेदांतला पुण्याच्या बाहेर असलेल्या एका जुन्या बंद पडलेल्या फॅक्टरीचं लोकेशन पाठवलं. पुण्यापासून थोड्या अंतरावर हायवेच्या कडेला ती बंद पडलेली फॅक्टरी होती. तिथे सगळीकडे अंधारा आणि गंजलेले लोखंडी पत्रे पडलेले होते. वेदांत आपली गाडी घेऊन तिथे पोहोचला. गाडीच्या डिक्कीत 5 कोटी कॅशने भरलेला 2 मोठ्या बॅगा होता. तो गाडीतून खाली उतरला आणि त्याने बॅगा हातात घेतला. त्याचा श्वास वेगाने चालत होता. त्याला सोनलला बघायची ओढ होती आणि त्याच वेळी मनात एक भीतीही होती. फॅक्टरीच्या आतून राहुल बाहेर आला. त्याने चेहऱ्याला काळा रुमाल बांधला होता आणि डोक्यावर कॅप घातली होती, जेणेकरून वेदांत त्याला ओळखू शकणार नाही. पैसे आणलेस? राहुलने घोगऱ्या आवाजात विचारले. पैसे इथे आहेत. वेदांतने बॅगा खाली ठेवल्या. पण आधी मला सोनलला बघायचे. ती जिवंत आणि सुरक्षित असेल तरच हे पैसे मिळतील. राहुलने आत इशारा केला. 2 माणसांनी सोनलला पकडून बाहेर आणलं. तिच्या तोंडावर पट्टी बांधली होती. तिचे हात बांधलेले होते. तिचे केस विस्कटले होते. सोनल, वेदांत धावत पुढे गेला. पण राहुलने बंदूक काढली आणि सोनलवर रोखली. तिथेच थांब. 1 पाऊल पुढे आलास तर हिला गोळी घालेल. वेदांत जागेवरच थांबला. सोनल, तू ठीक आहेस ना? सोनलने डोळ्यातून खोटे अश्रू काढले आणि मान हलवून हो असा इशारा केला. बॅग उघडून दाखव, राहुल म्हणाला. वेदांतने बॅगची चेन उघडली. आत पैशाची बंडल होती. राहुलने ती बंडल पाहिली आणि त्याच्या डोळ्यात लालच चमकले. त्याने आपल्या गुंडांना बॅगा उचलण्याचा इशारा केला. आता तिला सोडा, वेदांत ओरडला. राहुल हसला. तू खूप चांगला आशिक आहेस वेदांत जागीरदार, पण आम्ही एवढेही मूर्ख नाहीयेत. आम्ही हिला इथे सोडून गेलो तर तू पोलिसांना घेऊन आमच्या मागे येशील. आम्ही हिला इथून 2 किलोमीटर पुढे एका हायवेवर सोडून देऊ. तू अर्ध्या तासाने तिथे जाऊन तिला घेऊन ये. एवढं बोलून राहुल आणि त्याचे गुंड सोनलला एका जुन्या व्हॅन मध्ये कोंबून तिथून पळून गेले. वेदांत हतबल होऊन तिथेच उभा राहिला. त्याने स्वतःच्या हाताने 5 कोटी रुपये दिले होते, पण त्याला वाटत होती की त्याने सोनलचा जीव वाचवला. तो गाडीत बसला आणि राहुलने सांगितलेल्या हायवेच्या दिशेने निघाला. अर्ध्या तासानंतर तो त्या सुनसान हायवेवर पोहोचला. रस्त्याच्या कडेला सोनल उभी होती. तिचे हात आता मोकळे झाले होते. वेदांतने गाडी करकचून ब्रेक मारला, थांबवली आणि तो धावत तिच्याकडे गेला. सोनल, त्याने तिला घट्ट मिठी मारली. सोनलनेही खोटं खोटं रडत त्याला मिठी मारली. वेदांत, थँक गॉड तू आलास. मला वाटलं मी आता वाचणार नाही. ती हुंदके देत होती. वेदांतच्या डोळ्यात पाणी होतं. काही नाही होणार तुला, मी आहे ना. चल आपण घरी जाऊया. वेदांतने तिला गाडीत बसवलं. गाडी जहागीरदार वाड्याच्या दिशेने निघाली. सोनल गाडीत बसल्यावर अत्यंत शांत होती. तिने आपला अर्धा प्लॅन यशस्वी केला होता. आता तिचा दुसरा प्लॅन होता, सायलीला घरातून कायमचं बाहेर काढणं. थोड्या वेळात वाड्याच्या गेटवर वेदांतची गाडी आली. वेदांतने सोनलचा हात धरून तिला आत आणलं. हॉलमध्ये प्रतापराव, आईसाहेब, वेदिका आणि सायली उभे होते. सोनलला बघून सर्वांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. आईसाहेबांच्या चेहऱ्यावर खोटा आनंद होता. प्रतापरावांच्या चेहऱ्यावर एक भेदक नजर होती. वेदिका रागाने बघत होती आणि सायलीचा श्वास थांबला होता. तिची चुलत बहीण, जिच्यामुळे तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली होती, ती पुन्हा समोर उभी होती. सोनलने हॉलमध्ये पाऊल ठेवलं आणि तिने नाटक सुरू केलं. ती धावत जाऊन आईसाहेबांच्या पाया पडली. आईसाहेब, मला माफ करा. मी पळून गेले नव्हते. मला किडनॅप केलं होतं. आणि हे सगळं, सोनलने अचानक मागे वळून सायलीकडे बोट दाखवलं. सगळं या सायलीने केलं होतं. हिनेच मला किडनॅप करायला लावलं होतं, जेणेकरून ती वेदांतशी लग्न करू शकेल आणि या घराची मालकीण बनू शकेल. सोनल जोरजोरात रडत ओरडून सांगत लागली.
वेदांतने सायलीकडे एक भयंकर रागीट नजर टाकली, पण यावेळी सायली शांत उभी राहिली नाही. तिने मान वर केली. तिच्या डोळ्यात आज भीती नव्हती. सायली 2 पावलं पुढे आली. खोटे बोलताय तुम्ही सोनलताई. मी कोणतंच किडनॅपिंग केलं नाही आणि मला वाटतंय तुम्हाला कोणी किडनॅप केलंच नव्हतं. तुम्ही स्वतःच हे नाटक रचलंय पैशांसाठी. सायलीचे हे शब्द हॉलमध्ये एखाद्या बॉम्ब सारखे फुटले. सर्वांचे डोळे विस्फारले. ही जी सायली कालपर्यंत वेदांच्या एका मोठ्या आवाजाने थरथर कापायची, ती आज प्रतापरावांच्या पाठिंब्यामुळे डोळ्यात डोळे घालून बोलत होती. सोनल क्षणभर शॉक झाली. तिला वाटलं नव्हतं की ही भित्री उंदीर असलेली तिची चुलत बहीण तिच्या समोर कधी आवाज उंचावेल. पण सोनल एक नंबरची चालाक होती. तिने सेकंदात आपले एक्सप्रेशन बदलले. तिचा चेहरा रडवेला झाला. तिने आपले होठ चावले आणि तिच्या डोळ्यातून खोट्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती थरथरत 2 पावलं मागे सरकली आणि तिने वेदांतचा हात घट्ट पकडला. वेदांत, बघ ना, बघ ती काय बोलते. सोनल हुंदके देत म्हणाली. मी गेल्या 3 दिवसापासून त्या भयानक गुंडांच्या तावडीत होते. त्यांनी मला 2 दिवस काहीही खायला दिलं नाही. मला अंधाऱ्या खोलीत बांधून ठेवलं होतं आणि आता ही सायली, जी माझ्या जागी बसून तुझी बायको बनलीये, ती मलाच खोटारडी ठरवते. सोनलच्या या रडक्या नाटकाने वेदांतला खूप वाईट वाटत होतं. तो आधीच तिच्या प्रेमात पूर्णपणे अंधळा झाला होता. त्याने सोनलला आपल्या छातीशी कवटाळून अत्यंत संतापाने सायलीकडे पाहिलं. हिम्मत कशी झाली तुझी सोनलला खोटारडी म्हणायची? वेदांत दात ओठ खात ओरडला. त्याचा आवाज इतका मोठा होता की सायली नकळत एक पाऊल मागे सरकली. तुला वाटतंय तू बाबांचा सपोर्ट मिळवून या घरात काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईल. तू 1 नंबरची नीच आणि धोकेबाज मुलगी आहेस सायली. वेदांत, प्रतापरावांचा आवाज घुमला. मुलींशी कसं बोलायचं याचे संस्कार हेच दिलेत का मी तुला? वेदांतने प्रतापरावांकडे पाहिलं, पण आज त्याचा राग त्यांच्या आदरापेक्षा मोठा होता. बाबा प्लीज, आज तुम्ही मध्ये पडू नका. वेदांत ठामपणे म्हणाला. तुम्ही या सोनलला त्या गुंडाच्या तावडीत बघितलं नाहीये. मी स्वतः 5 कोटी रुपये घेऊन गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी तिच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आणि तुम्ही या सायलीवर विश्वास ठेवताय, जिने हे सगळं प्लॅनिंग केलंय. वेदिका मध्ये पडली. दादा, तू वेडा झालायस का? सायलीने जर प्लॅनिंग केलं असतं तर ती इथं नोकरासारखी राहिली असती का? सोनलनेच हे नाटक केले 5 कोटी उकळण्यासाठी. शट अप वेदू. वेदांतने जोरात हात उघडला. सोनलने हळूच वेदांचा हात खाली ओढला. ती आता प्रतापरावांच्या समोर आली. तिने अत्यंत निरागस आणि दुःखी चेहरा केला. बाबा, मला माहितीये तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण तुम्हीच विचार करा, मी का करेन असं? मला वेदांच्या पैशांची गरज नाहीये. मला फक्त वेदांचं प्रेम हवं होतं. लग्नाच्या दिवशी मला एका माणसाने गुंगीचं औषध तोंडाला लावलं आणि मला किडनॅप केलं. आणि जेव्हा मला शोध आली तेव्हा ते गुंड फोनवर सायली मॅडम असं कुणाशी तरी बोलत होते. सोनलने अत्यंत हुशारीने सायलीचं नाव पुन्हा गुंतवलं. ते लोक म्हणत होते की सायली मॅडमने सांगितलंय, जोपर्यंत ती वेदांतशी लग्न करत नाही आणि घरात आपली जागा पक्की करत नाही, तोपर्यंत मला तिथेच मारहाण करून डांबून ठेवायचं. सोनल रडत रडत खाली जमिनीवर बसली. बाबा, मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. आईसाहेब ज्या इतक्या वेळ शांत होत्या, त्यांना आता बोलण्याची संधी मिळाली. त्यांना प्रतापरावांनी सर्वांसमोर दिलेला तो निर्णय सहन झालेला नव्हता. त्या पुढे आल्या आणि त्यांनी सोनलला आधार देत उभं केलं. बघितलं तुम्ही? आईसाहेब प्रतापरावांकडे बघून म्हणाल्या. तुम्हाला ही सायली खूप सतीसावित्री वाटत होती ना? हिनेच आपल्या सोनलचा जीव धोक्यात टाकला आणि तुम्ही हिला जहागीरदारांची मोठी सून म्हणून घरात ठेवायचं म्हणताय. मी जिवंत असेपर्यंत ही बेकारडी मुलगी या घरची मालकीण होऊ शकत नाही. सायलीचे डोळे पाण्याने भरले. ती प्रतापरावांकडे आशेने बघत होती. बाबा प्लीज, माझा विश्वास करा. सोनलताई खोटं बोलतायत. मला काहीच माहिती नाहीये. वेदांत संतापाने तिच्या जवळ आला. त्याने तिचा दंड घट्ट पकडला. तुझ्या या मगरीच्या अश्रूंवर आता कुणीही विश्वास ठेवणार नाही सायली. वेदांच्या आवाजात भयंकर तिरस्कार होता.
सोनल परत आली ना, आता या घरात तुझी कोणतीही गरज नाहीये. तुझा तो सून बनण्याचा प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप झालाय. गेट आउट फ्रॉम माय हाऊस. आत्ताच्या आत्ता. वेदांतने सायलीला जोरात दरवाजाच्या दिशेने ढकललं. सायलीचा तोल गेला आणि ती फरशीवर पडली. तिचा कपाळ समोरच्या एका लाकडी टेबलला लागला आणि तिथून रक्त येऊ लागलं. सायली, वेदिका जोरात ओरडली आणि ती धावत तिच्या जवळ गेली. सोनलने मनातल्या मनात हसत होती. तिचा प्लॅन यशस्वी होत होता. वेदांत आता पूर्णपणे तिच्या मुठीत होता आणि सायली कायमची घराबाहेर जात होती. उठ आणि चालती हो इथून. वेदांत पुन्हा ओरडला. आणि हो, हे मंगळसूत्र जे तू माझ्या नावाचं गळ्यात घातलं अडकून फिरवतेस ना, ते इथंच काढून ठेव. तू त्याची लायकीचीही नाहीयेस. सायलीने कपाळावरचं रक्त पुसलं. तिचे हात थरथरत होते. तिने गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावला. ती हुंदके देत मंगळसूत्राची पिन काढणार. थांब तिथेच सायली. प्रतापरावांचा आवाज हॉलमध्ये घुमला. प्रतापराव अत्यंत संत पण दरारा असलेल्या पावलांनी पुढे आले. त्यांनी वेदांतच्या डोळ्यात डोळे घातले. तू या मुलीला घराबाहेर काढणारा कोण आहेस वेदांत? प्रतापरावांनी अत्यंत कडक शब्दात विचारलं. बाबा, हे माझं घर आहे आणि ही मुलगी एक गुन्हेगार आहे. वेदांतने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. चूक. प्रतापराव कडाडले. हे घर प्रतापराव जहागीरदार यांचं आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे या घरातला निर्णय मी घेईन. आणि माझा निर्णय हाच आहे की सायली याच घरात राहील आणि ती वेदांची बायको म्हणूनच राहील. सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे विस्पारले. बाबा, तुम्ही हे काय बोलताय? वेदांत शॉक होऊन म्हणाला. सोनल परत आली. माझं तिच्यावर प्रेम आहे. मी या धोकेबाज सायलीला बायको म्हणून कधीच स्वीकारू शकत नाही. प्रतापरावांनी सोनलकडे एक भेदक नजर टाकली. पण त्या नजरेत इतकी ताकद होती की स्वतःची नजर खाली घ्यावी लागली. तिला वाटलं की प्रतापरावांनी तिचं खोटं ओळखले की काय. वेदांत, तुझ्या मुलीला 5 कोटी रुपये देऊन घेऊन आलास. ती खरोखरच किडनॅप झाली होती की नाही याचा कोणताही पुरावा अजून माझ्या समोर आलेला नाही. प्रतापराव अत्यंत प्रॅक्टिकल आवाजात म्हणाले. आणि दुसरी गोष्ट, तू सायलीसोबत अग्निभोवती 7 फेरे घेतले आहेत. तू तिच्या गळ्यात सर्वांसमोर मंगळसूत्र बांधलंय. कायद्याने आणि धर्माने सायलीच तुझी धर्मपत्नी आहे, सोनल नाही. हे ऐकून आईसाहेबांचा चेहरा पांढरा पडला. अहो, पण ती मजबुरी होती. आईसाहेब मध्येच बोलल्या. मजबुरी असेल किंवा काहीही असेल, प्रतापराव आईसाहेबांना थांबवत म्हणाले. पण लग्न झालंय हे सत्य आहे आणि जहागीरदारांच्या घरातून लग्न झालेली सून कधीही बाहेर काढली जात नाही. जर सायली या घरातून बाहेर गेली तर वेदांत जहागीरदाराची 1 रुपयाचीही संपत्ती मिळणार नाही. हे मी कोर्टात लिहून देईन. वेदांत, सोनल आणि आईसाहेब तिघेही सुन्न झाले. प्रतापरावांनी वेदांतची सर्वात मोठी नस दाबली होती, संपत्ती. सोनलच्या मनात तर भूकंप आला होता. तिने हे सगळं नाटक फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या पैशांसाठी केलं होतं. जर वेदांतला संपत्तीच मिळणार नसेल तर तिचं हे सगळं नाटक करून काय फायदा? तिने पुन्हा खोट्या अश्रूंचा आधार घेतला. बाबा, प्लीज, माझ्यामुळे वेदांतला संपत्तीतून बेदखल करू नका. मी इथूनच निघून जाते. मी वेदांच्या आयुष्यात कायमची निघून जाते. ती रडत वळून दरवाजाकडे जाऊ लागली. तिला माहिती होतं वेदांत तिला जाऊ देणार नाही. सोनल, थांब. वेदांतने धावत जाऊन तिचा हात पकडला. त्याने प्रतापरावांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग होता. ठीक आहे बाबा, वेदांत दात ओठ खात म्हणाला. तुम्हाला संपत्तीची धमकी द्यायची आहे ना, द्या. मी तुमच्या पैशासाठी सोनलला सोडणार नाही. आणि तुम्ही म्हणताय ना की सायली या घरात पत्नी म्हणून राहील. ठीक आहे, ती राहील, पण मी तिला कधीही पत्नीचा अधिकार देणार नाही. आणि सोनलही याच घरात राहील माझ्यासोबत. प्रतापराव शांत राहिले. त्यांनी वेदांतला रोखलं नाही. त्यांना माहिती होतं की वेदांत सध्या प्रेमात आंधळा आहे, पण त्यांना हेही माहिती होतं की सत्याला जास्त काळ लपवता येणार नाही. सोनल जर घरात राहिली तर ती कधी ना कधी चूक करेल आणि तिचं खरं रूप वेदांच्या समोर येईल. हा प्रतापरावांचा प्लॅन होता. तुझी मर्जी, प्रतापराव शांतपणे म्हणाले आणि ते स्वतःच्या रूमकडे निघून गेले. हॉलमध्ये आता वेदांत, सोनल, सायली आणि वेदिका उरले होते.
वेदांतने सायलीकडे एक अत्यंत तिरस्काराची नजर टाकली. तुला खूप हावरटपणा आहे ना या घरात राहण्याचा, वेदांत हसत म्हणाला. बाबांच्या जीवावर तू इथे थांबलीस खरी, पण लक्षात ठेव सायली, इथून पुढचा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नरकासारखा असेल. कारण आता या घरात सोनल आहे आणि तिची जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस. वेदांत सोनलचा हात धरून तिला घेऊन वरच्या मजल्यावर त्याच्या रूमकडे जाऊ लागला. सायली फरशीवर तशीच बसून होती. तिच्या कपाळावर येणारं रक्त गालावर आलं होतं. वेदिका तिच्या जवळ बसून तिचे अश्रू पुसत होती. रडू नकोस सायली, बाबा तुझ्या पाठीशी आहेत. दादाला आज ना उद्या सत्य समजेल. वेदिका तिला आधार देत होती. पण सायलीच्या मनात आता एक वेगळी शून्यता आली होती. तिला संपत्ती नको होती, तिला या घराची मालकीणही व्हायचं नव्हतं. पण जो अपमान आज तिचा झाला होता, जे आरोप सोनलने तिच्यावर लावला होता, तो तिला आतून खात होता. सोनल आणि वेदांत रूममध्ये आले. सोनलने तो मोठा किंग साईज बेड बघितला आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. पण ती वेदांतसमोर अत्यंत दुःखी आणि घाबरलेली असल्याचं नाटक करत होती. वेदांत, मला खूप भीती वाटते. सोनल वेदांच्या खुशीत शिरत म्हणाली. मला अजूनही त्या गुंडांचे चेहरे आठवतात आणि ती सायली, ती मला मारून टाकेल. वेदांत, ती मला या घरात जगू देणार नाही. वेदांतने तिला घट्ट कुशीत घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. शांत हो सोनल, मी आहे ना, कुणाची हिंमत नाहीये तुला हात लावण्याची. आणि ती सायली, ती फक्त बाबांमुळे या घरात आहे. तू बघ, मी तिला असा त्रास देईल की स्वतःहून हे घर सोडून पळून जाईल. तू फक्त आराम कर आता. सोनलने वेदांच्या खुशीत तोंड लपवून हसत होती. तिचा पहिला प्लॅन फसला असला तरी आता ती जहागीरदार वाड्यात थेट पोहोचली होती. आता तिला फक्त प्रतापरावांना आणि सायलीला रस्त्यातून बाजूला करायचं होतं. सायली तिच्या रूममध्ये खिडकीजवळ उभी होती. बाहेर काळप होतं. तिच्या हातात तिचं मंगळसूत्र होतं. ती त्या काळ्या मण्यांकडे बघत होती. तिला आठवत होतं की जेव्हा तिने हे मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तिला वाटत होते की हे तिचं नशीब आहे. पण आता तिला समजलं होतं की हे मंगळसूत्र फक्त एक तडजोड आहे. मी निर्दोष आहे, सायली स्वतःशीच पुटपुटली. पण जोपर्यंत सोनलताईचा खरा चेहरा सर्वांसमोर येत नाही तोपर्यंत कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तिने आरशात स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कपाळावर रक्ताचा डाग होता. डोळे सुजलेले होते. खूप सहन केलंय मी, सायली स्वतःशीच बोलत होती. माझे आई वडील गेल्यापासून मी फक्त अपमानाने मार सहन करत आले. पण आता नाही. जर मी खरंच गुन्हेगार नाहीये तर मी गुन्हेगारासारखी शिक्षा का भोगू? मला माझं सत्य सिद्ध करावंच लागेल. सायलीने स्वतःच्या हाताने कपाळावरचं रक्त पुसलं. ती एक ठाम निर्णय घेतला. आता ती फक्त रडत बसणार नव्हती. तिला सोनाचं सत्य शोधून काढायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनल एकदम फ्रेश होऊन खाली हॉलमध्ये आली. तिने एक अत्यंत महागडा डिझायनर ड्रेस घातला होता. कालची ती घाबरलेली आणि किडनॅप झालेली सोनल आज कुठेही दिसत नव्हती. ती डायनिंग टेबल जवळ आली. तिथे आईसाहेब आणि वेदांत ब्रेकफास्ट करत होते. सोनलने जाऊन हसत आईसाहेबांना गुड मॉर्निंग केलं आणि ती वेदांतच्या शेजारी खुर्ची ओढून बसली. तेवढ्याच किचनमधून सायली बाहेर आली. सायलीने एक साधीशी पण नीटनेटकी साडी नेसली होती. तिचे केस व्यवस्थित बांधलेले होते आणि कपाळावर एक छोटीशी पट्टी लावली होती. सोनलने सायलीकडे एक नजर टाकली आणि हसत म्हणाली, ओ, आली का जहागीरदार घराण्याची सुनबाई? काय ग सायली, अजूनही लाज वाटत नाहीये का तुला इथे राहताना, की तू खऱ्या अर्थाने नोकराणी बनायचा निर्णय घेतलायस? सायली थांबली. तिने सोनलकडे पाहिलं, पण आज सायलीने मान खाली घातली नाही. ती 2 पावलं पुढे आली आणि तिने सोनलच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. मला लाज वाटण्याचं काहीच कारण नाहीये सोनलताई, सायली अत्यंत शांत पण धारदार आवाजात म्हणाली. कारण मी कोणाचेही 5 कोटी रुपये खोटं नाटक करून उकळलेले नाहीयेत. आणि हो, मी या घरची सून आहे, नोकरानी नाही. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुमचा टोन जरा सांभाळून ठेवा. हे ऐकून सोनलचा चेहरा पांढरा पडला. वेदांत आणि आईसाहेब शॉक होऊन सायलीकडे बघत राहिले. जी मुलगी कालपर्यंत भीतीने थरथर कापायची ती आज सोनलला थेट उत्तर देत होती. तुम्हाला हा सायलीचा
न्यू लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही स्टोरी आवडत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.